त्या गावामध्ये एवढं गोड नव्हते का कुठेच बोर ती पण झाड काढला पण हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल। पहिला जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये काय बनवायचं चालू आहे। आज 13 काहीतरी आजीचा म्हणजे आत्तींचं निवड आहे ते बनवायचं चालू आणि 12 पण त्याच दिवशी घेतलाय असं काहीतरी काही सुतकमध्ये आलं होतं त्यासाठी ओरकायचं चाललंय। माझ्यातल्या घरी आलो होतो पोहायला जायचो आज पण विहिरीमध्ये पाणी खूपच कमी झाले तिथं मग थंड पाण्याने आंघोळ केली। वहिनी जोरात त्यांना घेऊन जायचं वाडीत नंतर कपडे चेंज करायचे ते मला काय काम बघायचं फोन येतो सारखं वाडीतून खिडकी होते सारखी असे नाईस। 2 hours later जेवण करून आता आत्तीच्या घरी आलो। कालच्यासारखं आज सुद्धा मान्य जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये काय माहित काय मामाचं काम आहे। उन्हाचं जायचं म्हटलं म्हणून टोपी सुद्धा संघ घेतली। ऊन खूप आहे आत्ताचे 11:30 वाजता झाले 9 वाजल्यापासून ऊन चालू होतं 5 वाजेपर्यंत असतं कडक ऊन त्यासाठी जरा प्रोटेक्शन पाहिजे उन्हापासून। मामांचं जेवण चाललंय त्याची वाट बघत बसलो त्यांची कधी होईल ते जेवण। माझी काल एक मूवी बघितली चांगली होती दुसरी एक बघायची आज मूवी बघायची एक कोर्स पूर्ण करायचा आहे तो काय पूर्ण व्हायला टाइम भेटून झालाय। दादाचा लॅपटॉप आहे तो सुद्धा रिपेअरिंगला दिलाय तो सुद्धा होईना झालाय रिपेअरिंग कधी व्हायचं काय माहित। प्रोग्रामिंगचा एक कोर्स आहे ते करायचं आणि प्रॅक्टिस सुद्धा करायचं मला थोडं हॅकिंगचा एक कोर्स आहे म्हणजे ऑनलाईन कोर्स आहे ते करायचे ते टाइम भेटून झालाय आणि लॅपटॉप सुद्धा नाही नव्हता त्याचा लॅपटॉप दुरुस्त झाला तरच बघायला बघतो त्याला विचारून कधी रिपेअर व्हायचं तर थोडं प्रॅक्टिस होईल ना। A few moments later A few inches later काम कोण करायचं आराम त्याला बोलायचं मन नाही तोच विचारतोय माघारी। 1 hour later सरळ वावरात सफाई करून तिथं कचराच नाही आपण काय दगडात वाळतंय बी दगडाच्या पुट्यात बारा बारा पोचाल तुम्ही काय व्ह्यू आहे आज समज कधी दॅट वॉज गुड। इकडे रामदादा दिसतोय वहिनी फोटोशूट चालू आहे त्यांचं नाईस। मला पण काढायचे थोडे फोटो ते पण काढून घेतो सनलाईट सनसेट तर राहायचं नाही। A few moments later आख्या गावामध्ये एवढं गोड नव्हते का कुठेच बोर
ती पण झाड काढलं आपण. आपण नव्हतं का एक आपण म्हणून तिथे शाळेच्या घराच्या पुढे शाळेच्या समोर हा रस्त्याकडे हा त्याच्या एक घराच्या मागे अशी मोठी मोठी गुळ ती एक अशीच होती गुळ माझी झाली. मी पण इथं हीच करायला येतो. ती बोरं खायला यायचो तेव्हा लय लय गोड असायची. आणि मोजण्याला तेव्हा काढली बोरं ती मोठी होती ती. डबल यायला लागल्या. दादा मला काढायची अजून एकदा. म्हणजे मध्येच आहे ना ती वाटायचं. परत ते वैरण ही नेताना अडचण लावायला पाहिजे दुसरीकडे कुठं तरी बोर. नाही तशी येत नाही येत का? काढून टाकायचं. त्याला तळात ना जेसीपी नका नाही त्याच्यामुळे त्याचे उकळून काढले वरनं दिसतंय ना वरनं खालीपर्यंत केलं होतं ग. एक पण वावर थोडं पलीकडे ठेवलं एक पण. बुरीच्या खालच्या वावरात ते एक सौंदर्य एक लिंब ही बघ की केवढी मोठी होती. एवढी मोठी होती बाग मोठीच्या मोठी. कापली तरी बाजूने फुटून आली. एका बाजून त्या बाजून आली फुटून. आता काय दिसेना झाली ती बोरं. आताशी यायला लागली आहे ना. नाही त्याचा हा ह्या टायमिंग नसते ही हिला लेट येते ती ह्या झाडाला कलम केलं होतं दादाने. पण गोड होती लय लय म्हणजे गोड. पडली ते बिया. हा कधी पडले पण आता एक पण दिसेना झालंय बोर. ती कलम केलं होतं ती कलमाचं ती काय तरी आणून लावलं. तिथं जाऊया का बंद जाऊया चल. गाडी इकडे जाय आपली फिरून जायला लागणार तर इकडं. आज मला टाइमलॅप्स काढायचा होता. चांगला होता व्हिडिओ म्हणजे असं व्ह्यू चांगला होता. हा आलो रामता दादानं काढला होता व्हिडिओ त्याच्याकडून घेतो. हा आलो त्याच्याकडून व्हिडिओ घेतो आणि बघतो. एक नंबर व्हिडिओ आलाय तो सुद्धा. थोडीफार एडिट करून चांगलं दिसेल. माझं ट्रायपॉड सुमितकडे आहे त्याच्याकडून घेतो की आम्ही दोघांना पण आवडतं खूप असं व्हिडिओ काढायला. काढू एका दिवशी. आता काय जमलं ना दादा करतात व्हिडिओ घेऊन बघू जातो बाबा फटाफट. आता थांबले दोघी पण त्यांना न्यायचं आहे. 2 hours later. अगोदर सारखा कॉन्फिडन्स सुद्धा येणं झालाय ब्लॉग काढायला. आणि घरातलं वातावरण सुद्धा नाही एवढं. मग काय एवढे चांगले ब्लॉग बनवून झालेत. थोडेफार दिवसानं बनतील चांगले ब्लॉग. माझ्या चेहऱ्याची वाट लागली. पिंपल सुटलेत काय समजेना मला. चिकन बंद आहे मटन बंद आहे बाकीचं बाहेरचं खाणं बंद आहे तरी पण पिंपल्स येतात. काय माझं एवढी किती हिट माझ्यामध्ये आहे काय मला समजेना. हातापायातनं पाणी सुटतंय ते पिंपल्स. काय यार एवढी हिट माझ्यामध्ये कसले. डोकं फिरतंय. गरीबमध्ये एवढं उकाडायचं काय बसू वाटत नाही एका जागी. आणि आज दिवसभर नुसतं गाडीवरनं फिरणं तर गेलं. तिकडे सोडा एकाला इकडे सोडा तिकडे सोडा. गाडीवर बसू सुद्धा वाटत नाही जास्त उशीर. दमलोय जरा. जेवण करायचं आणि झोपायचं आहे. दिवसभर कंटाळा फिरून फिरून. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आणि युनिकच येतील ब्लॉग. काय मला बाहेर जायला तर कुठं प्लॅनिंग आहे पण काय करू समजेना. थोडंफार बाहेर जायचं आहे शुभम दादा बरोबर. त्याच्यासोबत जायचं म्हणतोय. बघू 2-4 दिवसामध्ये तो गेला तर त्यासोबत जायचं कारखाना फिरायला. आणि तो कुठला कारखाना आहे तो सुद्धा पुढे दाखवेल. ऊसाचा कारखाना नाही तो दुसरा कारखाना आहे. आणि पुढचा ब्लॉग तुम्ही बघा तेव्हा तुम्हाला समजेल कोणता कारखाना आहे तो नक्की. ओके बाय. मग पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. लाईक करा शेअर सुद्धा करा आणि कमेंट तर अवश्य करा. आणि माझा दुसरा एक चॅनल आहे हंबली बॉय नावाचा. ते हंबलीज ब्लॉग आहे दुसरा हंबली बॉय. त्यामध्ये सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा.
त्याच्यामध्ये कंटेंट टाकायचं आहे मला, पण त्यासाठी मला सेटअप पाहिजे जरा व्हिडिओ काढण्यासाठी. व्हिडिओची आयडिया माझ्याकडे खूप आहेत, पण त्यासाठी मला अशी जागा पाहिजे. तेच मला भेटून झाली. ही जागा आहे, पण त्याच्यामध्ये पण जास्त खूप जागा पॅक आहे सुद्धा. ओके बाय. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया उद्याच्या. बाय. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. म्हणजे त्या रेडकाला रेडी झाली का नाही तर आम्हाला वापस करायची बाकी मामा घायला येते एवढं करून. एवढा मोठ्या फाडला गवत त्याला कोण बसायचं.